नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाडकं चॅनल डबल अकॅडमी पुणे मध्ये। या ठिकाणी आज आपण अंगणवाडी सुपरवायझर जी भरती आहे, या सुपरवायझर भरतीसाठी अभ्यासाचं जे नियोजन आहे ते या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन आपण या ठिकाणी काय करणार आहे। तत्पूर्वी ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन अजूनही केला नसेल त्यांनी 801045 7760 या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करून सुपरवायझर ग्रुप माहिती पाठवा अशी मेसेज करा, मी तुम्हाला पाठवू शकतो। किंवा टेलिग्रामला @double_academy आपलं या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही काय माहिती घेऊ शकता, जेणेकरून होणाऱ्या परीक्षांचं तारखा, दिनांक, परीक्षा अपडेट्स वगैरे वगैरे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकेल। तर अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी अभ्यासक्रम सगळ्यांना माहिती आहे। एकूण जे प्रश्न आहेत, एकूण 100 प्रश्न आहेत। किती प्रश्न आहेत या ठिकाणी? एकूण 100 प्रश्न या ठिकाणी असून आपल्याला या 100 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येतील याच्यासाठी अभ्यासाचं नियोजन कसं असावं ही माहिती या ठिकाणी आज आपण काय पाहणार आहे। तर बघा, हे जे 100 प्रश्न आहेत, हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एक चार्ट मी देतोय, तो चार्ट तुम्हाला या ठिकाणी काय आखायचा आहे, जेणेकरून या चार्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाला अभ्यासक्रम, प्रत्येक विषयाला तुम्हाला वेळ देता येईल आणि टाइम देता येणार आहे। हा चार्ट बनवण्यासाठी, अभ्यासाचं नियोजन बनवण्यासाठी तुमचे 2 दिवस गेले तरी सुद्धा चालतात, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी घरी बसून अभ्यास करत तुम्ही काय याची चांगली तयारी करू शकाल। तर बघा, या चार्ट मध्ये एकूण जे तुमचे 100 प्रश्न आहेत, किती प्रश्न आहेत तुम्हाला? एकूण 100 प्रश्न आहेत। सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की या ठिकाणी जागा तुमच्या डिपार्टमेंटला खूप कमी असतात, जागा खूप कमी आहेत या सुपरवायझरच्या आणि परीक्षा देणारे जास्त आहेत। बाकीचे तलाठी वगैरे जर असे मोठे मोठे पद असतील तर याच्यासाठी 100 200 400 जागा असतात, मात्र तुमच्या इथं 5 जागा, 10 जागा, 8 जागा, 20 जागा, 25 जागेच्या वर जागा कोणत्याही जिल्ह्यामध्ये जनरली त्या ठिकाणी काय नसतात, 25-30 पेक्षा। तर या ठिकाणी पहिल्यांदा तो पहिला खाना आहे, या खाण्यामध्ये तुम्हाला दिनांक लिहायचा आहे। काय लिहायचं? दिनांक। आणि दुसरा जो खाना आहे, या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला दिवसाला 6 तास अभ्यास करणं हे आवश्यकच आहे। किती तास? आता उदाहरणार्थ एक गोष्ट सांगतो, एखादा व्यक्ती आहे 10 तास अभ्यास करून ते जे पुस्तक असतील एवढे सपोज ते त्या ठिकाणी तो 1 महिन्यात संपवतो। आता तुम्ही जर त्या ठिकाणी 6 तास 4 तास अभ्यास केला तर साहजिकच ते पुस्तक संपण्याला 2 महिने लागणार। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जेवढा अभ्यासाला वेळ देऊ शकाल तो इम्पॉर्टंट आहे। असं समजूया या ठिकाणी आपण की डेली तुमच्याकडे 6 तास वेळ आहे, तुमच्याकडे जर 6 तासाचा वेळ नसेल तर खरंच या ठिकाणी ही पोस्ट मिळणं अवघड आहे। पोस्ट मिळणं का अवघड आहे? कारण की कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कमी किंवा एखादं पुस्तक असेल, सपोज हे पुस्तक आहे, हे पुस्तक जर तुम्ही एकदा वाचलं तर तुमच्या 50% लक्षात राहील, दोनदा वाचलं तर 70% लक्षात राहील, तीनदा वाचलं तर 80 किंवा 90% लक्षात राहील। आता तुम्ही एकदाही ते पुस्तक जर व्यवस्थित पूर्ण टॉपिक, एक पुस्तक म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम जर एकदाही तुमचा कव्हर तुमच्या डोळ्याखालून गेला नाही किंवा वाचन झाला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळूच शकत नाही। त्या ठिकाणी जास्तीत जास्त 1 रिव्हिजन, 2 रिव्हिजन, 3 रिव्हिजन जर तुमच्या झाल्या तर तुम्हाला या ठिकाणी कोणीही रोखू शकत नाही। आता या रिव्हिजन करण्यामागे सुद्धा भरपूर अशा गोष्टी आहेत की या ठिकाणी एखाद्याला एखादा विषय आवडला की तो तेवढाच विषय त्या ठिकाणी वाचत बसतो, दुसऱ्या विषयाकडे दुर्लक्ष करतो। उदाहरणार्थ हा जर विषय, उदाहरणार्थ या ठिकाणी मराठी विषय आहे, मराठी विषयात जर तुम्हाला 25 गुण असतील किंवा 20 गुण असतील, तुम्ही तो 6 महिने जरी वाचला तर तुम्हाला जास्तीत जास्त 20 गुण मिळवता येणार आहे, कारण की तुम्हाला 20 पैकी 20 मिळतील। त्यासाठी तुम्हाला इतर विषयांना सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि हे इतर विषयाला अभ्यास करणं किंवा अभ्यासाला वेळ देणं हे पाहिजे तेवढं सोपी काम नाही, त्यासाठी मी ते सोपी करून तुम्हाला देत आहे। तर यासाठी तुम्हाला दिनांक लिहायचा आहे। उदाहरणार्थ या ठिकाणी आता आज आहे 15 मार्च, 15 मार्च या ठिकाणी मी लिहिलं तुम्हाला 15 मार्च 23, तुम्हाला या ठिकाणी 15 मार्च 23 लिहिलेलं आहे। या ठिकाणी पूर्ण जे दिनांक आहे त्या तुम्हाला असं लिहायचं आहे 16 मार्च, 17 मार्च, 18 मार्च, 19 मार्च, 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च। या ठिकाणी तुमचे असे डेट्स जे आहेत ते तयार असले पाहिजेत। आता या ठिकाणी तुम्हाला जो महत्त्वाचा अभ्यासक्रम करायचा आहे तो असा आहे की तुम्हाला एकूण 6 विषय आहेत, मुख्य 6 विषय, त्या 6 विषयाची तयारी सारखी झाली पाहिजे। उदाहरणार्थ या ठिकाणी तुमचं 6 तासाची वेळ आहे, उदाहरणार्थ सकाळी तुम्ही या ठिकाणी 4 ते 6 अभ्यासाला बसले, सपोज तुम्ही या ठिकाणी 4 ते 6 बसले, कोणी 6 ते 8 बसेल, तुमच्या वेळा तुमच्या ठरलेल्यानुसार आहे, कोणी 2 ते 3 बसेल, मात्र 6 तास किमान अभ्यास करणं आवश्यक आहे। काही केलं तरी 6 तास अभ्यास करणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी 4 ते 6 तुम्हाला 2 विषय सोबत सोबत घ्यायचे आहेत। एक तर या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी सोबत
ऑब्लिक या ठिकाणी मराठी, म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोनपैकी एक विषय एका वेळेस अभ्यास करायचा आहे. पहिला वीक हा इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी पहिल्या वीक मध्ये तुम्ही इथं इंग्रजीचा पहिला चॅप्टर, इंग्रजीचा दुसरा चॅप्टर या ठिकाणी तुमचं लिहिलेलं असलं पाहिजे. तिसरा चॅप्टर, चौथा चॅप्टर, पाचवा चॅप्टर, सहावा चॅप्टर. रविवारी या ठिकाणी तुम्हाला कोणताच अभ्यास करायचा नाही. रविवारी कोणता अभ्यास करायचा नाही. पहिला वीक झाला की या ठिकाणी मराठीचा पहिला चॅप्टर, मराठीचा दुसरा चॅप्टर, मराठीचा तिसरा चॅप्टर, म्हणजे या ठिकाणी एक वीक इंग्रजीला, एक वीक मराठीला असं जर तुमचं केलं तर या ठिकाणी तुमचा अभ्यास होणार आहे. तर या ठिकाणी आता 4 ते 6 उदाहरणार्थ एखादा वेळ जो आहे, एखाद्याला 2 ते 4 दुपारची वेळ आहे, तर त्या ठिकाणी 15 मार्चला 2 ते 4 बघा इंग्रजी किंवा मराठी. आता दुसरा एक विषय आहे मॅथ किंवा रिझनिंग. कोणता? मॅथ किंवा रिझनिंग, म्हणजे गणित किंवा बुद्धिमत्ता या दोन विषयाला सुद्धा तुम्हाला वेळ द्यायचा आहे. पहिल्या वीक मध्ये जर तुम्ही या ठिकाणी मॅथचा पहिला चॅप्टर, मॅथचा दुसरा चॅप्टर, मॅथचा तिसरा चॅप्टर, मॅथचा चौथा चॅप्टर, पाचवा चॅप्टर, सहावा चॅप्टर या ठिकाणी जर घेतलं तर या ठिकाणी रविवारी सुट्टी द्यायचं. पुढच्या आठवड्यामध्ये बुद्धिमत्ताचा पहिला चॅप्टर, बुद्धिमत्ताचा दुसरा चॅप्टर, बुद्धिमत्ताचा तिसरा चॅप्टर, असं या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये मराठी इंग्रजी, दुसऱ्या आठवड्यामध्ये मराठी, तिसऱ्या आठवड्यामध्ये परत इंग्रजी, चौथ्या आठवड्यामध्ये मराठी, असं जर तुम्ही त्या ठिकाणी सुरू केलं तर तुमचं प्रत्येक चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक दिवस आखायचा आहे आणि कोणत्या दिवशी किती चॅप्टर वाचायचे. उदाहरणार्थ या ठिकाणी आता तुमचं इंग्रजीचा चॅप्टर आहे की तो चॅप्टर 2 दिवस वाचावा लागतो, एका दिवसात होत नसेल तर मग या ठिकाणी तुम्हाला करायचं की बाबा इथं इंग्रजीचा तिसरा चॅप्टर आणि इथं सुद्धा इंग्रजीचा तिसरा चॅप्टर, म्हणजे एका चॅप्टरला जर 2 दिवस द्यायचे असतील तर काही मोठे चॅप्टर असतात उदाहरणार्थ टेन्स सारखे, तशा चॅप्टरला मग तुम्ही त्या ठिकाणी काय 2 दिवस द्यायचे. किंवा मराठीत समास असेल किंवा संधी असेल, असे काही जे चॅप्टर आहेत ते 2-2 दिवस वाचावं लागतात. तर मग या ठिकाणी तुमचं जसंही असेल त्या प्रत्येक चॅप्टर नुसार या ठिकाणी जवळपास मराठीचे या ठिकाणी 30 चॅप्टर आहेत, मराठीचे 30 चॅप्टर आहेत, इंग्रजीचे, म्हणजे किमान तुम्हाला या ठिकाणी एक रिव्हिजन करण्यासाठी 30 दिवस मराठीसाठी, 30 दिवस इंग्रजीसाठी, साडे 60 दिवस. आणि रविवारी तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं नाही, म्हणजे त्या 60 दिवसामध्ये कमीत कमी तुमचे रविवार येतात 12 चोक 48, म्हणजे येतात 14 चोक 56. कमीत कमी तुमचे त्या ठिकाणी 7 दिवसाला जर एक रविवार आला तर 10 7 70, म्हणजे तुमचे 10 रविवार येतात. किती रविवार येतात? 10 तुमचे संडे येतात या 60 दिवसामध्ये. टोटल तुमची पहिली रिव्हिजन होण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतात? मग 70 दिवस. कारण की 30 दिवस इंग्रजीला, 30 दिवस मराठीला, 30 दिवस इंग्रजी, 30 दिवस मराठी, झाले 60 दिवस. 30 दिवस गणिताला, कारण की गणिताचे 30 चॅप्टर आहेत आणि बुद्धिमत्ताचे सुद्धा किती चॅप्टर आहेत? 30 चॅप्टर आहेत. असं समजायचं की एका दिवशी एक चॅप्टर तुम्ही वाचला. उदाहरणार्थ या ठिकाणी जर तुमचा मॅथचा सरासरी चॅप्टर असेल, संख्या ज्ञान असेल, सरासरी असेल, अपूर्णांक असेल, लसावी असेल, घातांक असेल, तुमचं बहुपदी असेल, जे काय चॅप्टर असतील ते चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, त्या चॅप्टरला नाव द्यायचं आणि त्या दिवशी तो चॅप्टर अभ्यास करायचा आहे. त्या दिवशी त्या चॅप्टरचा काय तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त गुण काय त्या ठिकाणी मिळवता येणार आहेत. आणि प्रत्येक टॉपिक, आता या ठिकाणी तिसरं जे आहे, एखादी व्यक्ती रात्री 8 ते 10 अभ्यास करेल, तर या ठिकाणी आता तुमचं इंग्रजी आणि मराठी आलटून पालटून करायचं, गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ आणि रिझनिंग, गणित आणि बुद्धिमत्ता आलटून पालटून करायचं. आणि तिसरा जो विषय आहे तुमचा या ठिकाणी तिसरा विषय आहे आयसीडीएस आणि जीके. आयसीडीएस आणि जीके हे दोन विषय आलटून पालटून करायचं, म्हणजे कमीत कमी 6 तास तुम्हाला अभ्यास काय करणं आवश्यक आहे. जर या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये जर तुम्ही जीके घेतलं पहिल्या वीक मध्ये, तर उदाहरणार्थ जीके मध्ये तुम्ही जिओग्राफी घेतलं तर पूर्ण पहिला वीक तुमचा कशासाठी घ्यायचा? जिओग्राफी घ्यायचा. दुसऱ्या वीक मध्ये तुमचं आयसीडीएस घ्यायचं, तिसऱ्या वीक मध्ये जिओग्राफी झाला, तिसऱ्या वीक मध्ये तुम्ही हिस्ट्री घ्यायचं, चौथ्या वीक मध्ये परत आयसीडीएस घ्यायचं, पाचव्या वीक मध्ये परत तुमचं आता इतिहास झाला, थर्ड वीक मध्ये, पाचव्या वीक मध्ये मग तुम्ही पॉलिटी घ्यायचं किंवा राज्यघटना घ्यायचं, परत 6व्या वीक मध्ये त्या ठिकाणी तुमचा आयसीडीएस असेल, 7व्या वीक मध्ये, वीक म्हणजे आठवडा, 7व्या वीक मध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय चालू घडामोडी घ्यायच्या. असं करून या ठिकाणी 5 वीक तुम्ही जीके साठी द्यायचे आणि 5 वीक आयसीडीएस साठी द्यायचे. आलं लक्षात? कोणती वेळ? हे आता ह्या वेळा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. ह्या ज्या वेळा 2-2 तासाच्या ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात, लक्षात ठेवा.
तेव्हाच तुमचा सगळा अभ्यासक्रम काय कव्हर होणार आहे। आणि या ठिकाणी तुमचं असं पाहिजे 6 दिवसात जीके म्हणजे जीके कंप्लीट झालंच पाहिजे। आता प्रश्न आहे रविवारी काय करायचं, तर रविवारी या ठिकाणी तुम्हाला खास राखून ठेवायचं, उदाहरणार्थ तुमची मीटिंग आली किंवा तुम्हाला कुठं लग्नाला जायचं काम पडलं तर मग त्या दिवशी उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही गेले 19 मार्चला गेले तुम्ही लग्नाला, काय गेले लग्नाला। आता या ठिकाणी 5 तारखेचे तुमचे तिन्ही बी या ठिकाणी जे आहेत 5 तारखेचा सगळा तुमचा अभ्यासक्रम बुडला। मग हा अभ्यासक्रम तुम्ही कधी करायचा, तर हा अभ्यासक्रम जो येणारा 21 मार्चला रविवार आहे, 21 मार्चला जो रविवार आहे त्या रविवारी तुम्हाला तो अभ्यासक्रम करायचा आहे, जेणेकरून तुमचं जे पुढचं टाइम टेबल आहे ते अजिबात डिस्टर्ब होणार नाही। त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे आणि प्रत्येकाने या ठिकाणी तुमचा टाइम टेबल तयार करायचा आहे 60 दिवसाचा। 60 दिवस म्हणजे 60 दिवस 60 चॅप्टरचा। प्रत्येकाकडे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये चॅप्टरचे नाव लिहिले आहेत किंवा आपल्या नोट्स घेतलेल्या आहेत, त्या नोट्सच्या यादीमध्ये त्या चॅप्टरचे नाव लिहिलेले आहे, त्या दिवशी तो चॅप्टर वाचायचा आहे। मात्र मला माहित आहे जो हे असं करेल तो नक्की यश मिळवेल, जो करणार नाही त्याला मिळवणार नाही। तसंच या ठिकाणी आपली डबल अकॅडमीची ऑनलाईन लाईव्ह बॅच या ठिकाणी सुरू आहे, लाईव्ह बॅच या ठिकाणी सुरू आहे। ज्यांना बॅच जॉईन करायची असेल ती या ठिकाणी बॅच आपली आता सुरू झालेली आहे। डबल आपली पुढची बॅच लवकर 2-3 महिने सुरू होणार नाही, त्यामुळे ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करायचं। आपले सर्व लेक्चर लाईव्ह असतात। या ठिकाणी तुमचं आयसीडीएस असेल, जीके असेल, मॅथ असेल, बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, हे सगळे विषय, चालू घडामोडी असेल, राज्यघटना असेल, सगळे विषय तुमचे त्या ठिकाणी काय घेतले जाणार आहेत। प्लस जेवढे लेक्चर असतील त्या सर्व लेक्चरचे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा तुम्ही पाहू शकता। ज्यावेळेस हे लेक्चर होऊन जाईल, तुम्ही लाईव्हला जर हजर नसाल तर हे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा असतात, तर हे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि या ठिकाणी ज्या दिवशी आयसीडीएसचं लेक्चर असेल त्या दिवशी तुमचे कमीत कमी 4 लेक्चर असणार आहेत। किती? 4 लेक्चर असणार आहेत। ज्या दिवशी आयसीडीएसचं लेक्चर नसेल त्या दिवशी तुमचे 3 लेक्चर असणार आहे। किती? 3 लेक्चर असणार आहेत। त्या दिवशी तुमचे 3 लेक्चर या ठिकाणी काय असणार आहेत। नंतर या सोबतच तुम्हाला हे जेवढे लेक्चर आहेत या सगळ्यांचे तुम्हाला ई बुक मिळणार आहेत। काय मिळणार आहेत? या सर्वांचे तुम्हाला ई बुक भेटणार आहेत, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी काय अभ्यास करू शकाल। या सगळ्यांचे काय तुम्हाला ई बुक भेटतील, जे तुम्हाला काय अभ्यास करण्यासाठी अतिशय काय उपयुक्त असणार आहेत। म्हणजे ह्या सर्व नोट्स तुम्हाला ऍप मध्ये भेटणार आहेत। तसंच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज, सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहेत। या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज सुद्धा भेटणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा सोडवून भेटणार आहेत। आणि हे जे सर्व विषय आहेत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि आयसीडीएस, सर्व विषयाच्या नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, ई बुक, टेस्ट सिरीज, ते सुद्धा तुम्हाला टाइमर लावून सुद्धा या ठिकाणी काय सोडवायला भेटणार आहे। तसंच याच्यासोबत तुम्हाला जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, ह्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय सोडवून दिल्या जाणार आहेत। प्रत्येक प्रश्न आणि त्यातला प्रश्न, अशा प्रकारे ही बॅच सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय जॉईन करू शकता। अशा प्रकारे ही जी अंगणवाडी सुपरवायझर भरती आहे त्या भरतीचा तुम्ही काय या ठिकाणी अभ्यास करू शकता। तसंच ज्यांच्याकडे या ठिकाणी आपण डबल अकॅडमी पुणे नावाचं ऍप तयार केलेलं आहे, कोणतं? डबल अकॅडमी पुणे। या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे नावाचं ऍप आहे प्ले स्टोअरला, ते डाउनलोड तुम्ही या ठिकाणी, ज्यांना असं वाटते की सर्व बॅच जॉईन करायची गरज नाही, असे फक्त आयसीडीएस ची सुद्धा काय बॅच जॉईन करू शकतात, किंवा ज्यांना असं वाटते की मला बॅचची गरज नाही तर तुम्ही नोट सुद्धा काय घरपोच मागवू शकता। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे। यातली एक गोष्ट जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केली तर तुमचे प्रत्येक चॅप्टर कमीत कमी 70 दिवसामध्ये तुमची एक रिव्हिजन होणार आहे। किती रिव्हिजन? 70 दिवसामध्ये एक रिव्हिजन। जर तुम्ही बिमार पडले नाही, लग्नाला गेले नाही, फिरायला गेले नाही, टाइमपास केला नाही तर, आणि तुमचा प्रत्येक चॅप्टर तुमचा काय वाचणं होणार आहे। बघा, इंग्रजीचे 30 चॅप्टर, मराठीचे 30 चॅप्टर, किती झाले? 60 दिवस आणि प्लस 10 रविवार, 70 दिवसात तुमची एक रिव्हिजन होईल। दुसऱ्या रिव्हिजनला मात्र त्या ठिकाणी एका विषयाला एकच दिवस द्यायचा आहे आणि ते दुसरी रिव्हिजन तुमची कमीत कमी 40 दिवसामध्ये होणार आहे। किती? दुसरी रिव्हिजन 40 दिवसामध्ये होईल। अशा प्रकारे तुमचे 2 रिव्हिजन होण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 120 दिवसाच्या आसपास, या ठिकाणी 110 प्लस 120 दिवसाच्या आसपास तुमचा काय त्या ठिकाणी वेळ जाणार आहे। आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। हा व्हिडिओ तुम्ही नक्की या ठिकाणी आपापल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा। तुमचे जेवढे ग्रुप्स असतील सगळ्या ग्रुपवर काय शेअर करायचं आहे। ओके, तर काही अजून तुम्हाला प्रश्न असतील तर हा माझा नंबर आहे 80 10 45 77 60, या नंबरवर तुम्ही काय करू शकता,
संपर्क करू शकता। माझा नंबर परत सांगतो, आपलं जे ऍप आहे आणि विशेष म्हणजे 80 10 45 77 60। विशेष म्हणजे या ठिकाणी आपलं जे आपण हा जो कोर्स आहे, ज्यांच्याकडे लॅपटॉप असेल, मॉनिटर असेल, कम्प्युटर असेल, ते कम्प्युटरवर सुद्धा पाहू शकतात। तर ज्यांना त्या कम्प्युटरवर पाहण्याची लिंक पाहिजे असेल त्यांनी ACADEMY ACADEMY.co.in या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही काय तो कोर्स पाहू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद। व्हिडिओला लाईक करण्यास अजिबात विसरू नका आणि तुमच्या तुमच्या मैत्रिणींना आणि इतर अंगणवाडी सुपरवायझरचे जेवढे ग्रुप असतील सगळ्या ग्रुपवर व्हिडिओ काय शेअर करायचा आहे। थँक्यू।